त्रास रहिवाशांना होऊ लागला आहे। पाहूया चंद्रकांत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट। शहरातील अनेक दुकाने बंद असल्याने या दुकानावर जत्रेसारखी गर्दी होऊ लागली आहे। यामुळे नागरिक वैतागले आहेत। गेल्या 8-10 दिवसापासून होत असलेल्या त्रासाने महिलांनी रौद्ररूप धारण केले आहे। तरी सुद्धा गप्प माणसं राहते ती करते कुणीच विचार करत आम्हाला दळून आणायला येत नाही, भाजीला आणायला येत नाही, तीच रस्ता आहे। पुरी आमच्या बारक्याच्या कुठवर कसं दक्षता घ्यायची आम्ही तरी कुठवर जायचं त्यांच्या मागे। सुनांनी म्हणायचं चला सोडायची घरातलं बाहेर यायला लगे सगळं ब्यारण जरी मोकळं असलं तरी दारुडी येते ती ब्यारणातलं बुडवती ती पाणी घेऊन जाते ती या सगळ्या अंगणात सगळ्या गाळ्या पुढं सगळी दारुडी बसायला लागली। आणि बाहेर यायचं कसं, बसायचं कसं, उठायचं कसं, पुरी सुना बाहेर काढायचं तर कसं। घरातनं बाहेर एक पाऊल टाकला तरी एक एक माणूस आहे सगळ्या अंगणात। रात्रीचं जरी उठलं तरी 12 वाजेपर्यंत माणसांची रांग लागली। सांज सकाळ जावा आम्हाला अहो मोहर जावा मागं जावा काय जाय शिस्त नाही। संडासपाशी आत योग्य गुसा येतो, काही जर रस्त्यावर आडवी पडलेलीच असते ती। काही दिवसांनी परत पोरं पण तशी वागायला हे करते। लहान लहान मुलं आत्ताच ते बघून हाणामारी करायला लागले। बायकांनी संडासला जाता येता येत नाही, त्यांनी कुठे बसायचं? संडास घरात नसल्यावर अंगणात बसायचं का घरात बसायचं? आमच्या इथं क्लासला मुली यायचं बंद झालेत। आम्ही व्यवसाय करायचा कसा? लग्नाचं काम आम्ही घेतलेलं आहे, ते कामकाज पूर्ण कसं करायचं? मुली यायला धजवत नाहीत तिथं। नुसतं महिलांचा 8 मार्चच्या दिवशी सत्कार न करता आत्ता महिलांची दखल घेऊन इथं काहीतरी व्यवस्थित सोय केली पाहिजे। दारूच्या दुकानाच्या शेजारी सरकारी संडास आहे। परवा तिथे एक माणूस दारू पिऊन संडासात पडला। गल्लीत लहान लहान मुली आहेत, त्यांना दिवसभर संडासला जाता आलं नाही। आणि दुसरी गोष्ट आम्ही PS साहेबांना याचं निवेदन दिलेलं आहे। आता उद्या उत्पादन शुल्काला निवेदन देणार आहे। किराणा मालाचं दुकान आहे, मी एकटीच किराणा मालाचं दुकान चालवते। माझ्याकडे 2 सुना आहेत, त्या येत नाहीत दुकानात का तर दारुडी माणसं येतात म्हणून। आणि आमचं झाड आहे चांगलं सावलीला, त्यामुळं माणसं तिथं येऊन दारू पिऊन पेत बसते, बाटल्या टाकते ती तिथं, ग्लास टाकते तिथं, झोपते तिथंच। रात्रीचं 12-1 वाजता पण माणूस हलणं तिथनं। मॅडम नाही विकू दे, त्यांना ब्लॅकने विकू दे, पण आमच्या आवारात काय मॅडम माझ्याकडे कॅमेरा आहे तिथं आता मोबाईलवर आम्हीच काढून व्हॉट्सअपवर टाकला पाहिजे। आणि पत्रकार मंडळी समोर आहे, नाही होणार 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुमचं दुकान कधीच बंद नसतं। तसं होणार नाही मॅडम, होणार नाही, होतच प्रत्येक वेळेला असंच। किती आम्हाला त्रास होतोय, परवा 10 रुपये पाणी मागाय आमच्या घरी। पण मी स्वतः काय सांगतो तुम्हाला, तसं काय होणार मला जर पोलिसांची पद्धत दिला तरच उघडेल, नाहीतर मी एक गाडी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजता नागरिकांच्या वस्तीतच ही दारू विक्री होत असल्याने महिला व रहिवाशांचे जिणे मुश्किल बनले आहेत। दुकानासमोर पण एक रात्रभर माणूस पडला होता दारवाजवर, किती उठवलं 2-3 वेळा तरी येऊन काय उठला नाही। तेच बंद दुकान बंदच झालं पाहिजे। शिवीगाळ भांडण लहान लहान मुलं आहेत तिथं। याबाबत निवेदन देऊनही कारवाई होत नाही। यामुळे महिलांचा सोमवारी संयम सुटल्याने दारू दुकानावर महिला धावून गेल्या। दुकान मालक वेळीच हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला। यावेळी दुकानदार व महिला बाचाबाची झाली, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। शेवटी दुकान मालकाने मला नागरिकांना त्रास देऊन हा व्यवसाय करायचा नाही, कायदेशीर निर्णय होईपर्यंत त्यांनी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निवळला। परंतु विटा शहरात केवळ एकाच ठिकाणी दारू मिळत होती, तीही बंद झाल्याने तळीराम सैरवैर झाल्याचे चित्र दिसत होते। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।